संस्कारांचे धडे दिले जाणार आहेत तसा अभ्यासक्रमच या कॉलेजमधून तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने या अभ्यासक्रमासाठी आता पुरोहितांची देखील गरज लागणार आहे असं देखील या विद्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आधुनिक तंत्र शिक्षणासोबतच आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न आहे। मात्र त्र्यंबक मंदिराच्या विश्वस्तांकडून विरोध करण्यात आला तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांकडून देखील याला विरोध करण्यात आला। त्यामुळे ITI मधील अभ्यासक्रमावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। ITI मध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पौरोहित्य ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्या कोर्सला ॲडमिशन घ्यावी। मी सर्वप्रथम ही घटना अतिशय चुकीची आहे, हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे। जर आपल्या महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय आर्ट या शाखेत किंवा कला शाखेत संस्कृतमध्ये PhD पासून तर BA पासून 12वी पासून संस्कृत हा विषय शिकवला जातो, तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्वरूप देऊन असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय। वळूया पुढच्या बातमीकडे। माजी शिवसैनिक आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर तब्बल 34 वर्षांनी आज शिवसेना भवनामध्ये गेलेले होते आणि त्यांच्यासाठी